2 दिवसांपूर्वी बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं। मात्र या चकमकीत 12 नव्हे तर 18 माओवादी ठार झाल्याची कबुली स्वतः माओवाद्यांनी पत्रक काढून दिली आहे। या चकमकीत 12 माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले होते। उर्वरित 6 मृतदेह माओवाद्यांनी स्वतः नेले आणि या चकमकीत 1 कोटी रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता दामोदर उर्फ चोकाराव याचा मृत्यू झाल्याची माहिती माओवाद्यांनी पत्रकातून दिलेली आहे। तर दामोदरवर तेलंगणासह 4 राज्यात 1 कोटी रुपयाचं बक्षीस असून हा स्टेट कमिटी मेंबर आणि तेलंगणा स्टेट कमिटीचा प्रमुख आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, काय अपडेट? छत्तीसगडचा बिजापूर जिल्हा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे। त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एक मोठं ऑपरेशन पोलिसांनी लॉन्च केलं होतं आणि त्यामध्ये तब्बल 2000 जवान होते। 10 तासाच्या चकमकीत 12 माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले होते। मोठं सर्चिंग ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात ओळख काही लोकांची पटलेली आहे। आता त्या पार्श्वभूमीवर रात्री माओवाद्यांचं एक पत्रक जारी झालेलं आहे। त्यामध्ये त्यांनी यात 12 नव्हे तर 18 माओवादी ठार झाले होते अशी कबुली दिली आहे। आणि यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचा एक मोठा नेता जो तेलंगणाचा प्रमुख आहे, तेलंगणा स्टेट कमिटीचा, आणि त्याचा 3 ते 4 राज्याच्या सीमेवर वावर आहे, दामोदर उर्फ चोक्काराव हा सुद्धा यात ठार झाल्याची कबुली माओवाद्यांनी दिलेली आहे। दामोदरवर 1 कोटी रुपयाचं बक्षीस आहे आणि हा खूप ऍक्टिव्ह माओवादी नेता असल्याचं मानलं जात आहे। बॉर्डर क्रॉस करून अनेकदा तो तेलंगणातून दुसऱ्या राज्यात छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, ओरिसा या सीमावर्ती भागात जायचा आणि त्याचा अनुभव अनेक वर्षातला दलम मधला संघटनेतला पाहता दामोदर मारला जाणं हा माओवादी संघटनेसाठी मोठा हादरा आहे। त्यासोबतच काही आणखी इतर माओवाद्यांची नावं सुद्धा त्या पत्रकातून माओवाद्यांनी दिलेली आहे। त्यामुळे छत्तीसगड पोलीस ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत हे खूप मोठं माओवादी संघटनेसाठी येणाऱ्या काळात आणखी घडामोडी घडतील आपल्याला आपण म्हणू शकतो। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याची जी घोषणा केली होती त्या दिशेनं छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल, ओरिसा असेल हे सगळे पोलीस सुरक्षा दल आक्रमक होत आहेत आणि त्यातूनच 18 माओवादी मारलं जाणं हे पुढील काळासाठी माओवादी संघटनेसाठी मोठा हादरा देणारी महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झालेत। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डीत आयोजित केलेल्या शिबिरात छगन भुजबळांनी हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर झाली का अशी चर्चा रंगू लागली होती। मात्र भुजबळांची नाराजी कायम असल्याचं दिसून आलंय। त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही। अजित पवारांनी संपर्क साधला नसल्याचंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय। साधला का तुम्ही म्हणालात की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पवारांनी संपर्क साधला का तुम्ही म्हणालात की प्रफुल्ल पटेल, सुनील। अवघ्या 1 तासात भुजबळ शिबिरातून परतले। भुजबळांनी शिबिरातून थेट साई मंदिर गाठलं। तिकडे सुद्धा पत्रकारांशी बोलताना भुजबळांचा नाराजीचा सूर कायम होता। श्रद्धेनं काम केल्यानंतर सुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं वागत असेल तर काय करावं? आता छगन भुजबळांची नाराजी एनसीपी कशी दूर करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी जेलमध्ये असलेला आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड नंतर आता सोलापुरात देखील वाल्मिक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीच्या नावे पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे प्रॉपर्टी असल्याचं समोर आलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यावधींचे फ्लॅट असल्याची माहिती समोर येते। यात काही दुकानांचा सुद्धा समावेश आहे। कराडच्या प्रॉपर्टीची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। सगळं काही लक्षात, सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते, तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शनवर पण लक्षात येईल ना। ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय। दुसऱ्या पत्नीची बार्शीत जवळपास 35 एकर शेती असल्याची माहिती आहे। कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे ऑन रेकॉर्ड 22 ते 25 कोटींची मालमत्ता असल्याचं समोर आलंय।
मुलुंडमध्ये मराठी कुटुंबियांशी अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेनं चोप दिलाय। एका फूड कॉर्नरवर ही घटना घडली। मनसैनिकांनी या कामगाराला चोप देत मराठी कुटुंबियाची माफी मागायला लावली। मराठी कुटुंब तिच्या आईसह मुलुंड पश्चिमेकडे फास्ट फूड कॉर्नरवरती गेले असता तिथल्या कामगाराने त्यांच्याशी हुज्जत घातली। मुलीने जाब विचारला तर तिच्यावरती आरडाओरड केली। मुलीची आई मध्यस्थी करायला गेली असता तिच्या अंगावरती धावून आले। यासोबतच अर्वाच्य भाषेचा वापर केला। अशा प्रकाराने घाबरलेल्या आई आणि मुलीने न्याय मिळावा म्हणून मनसे जनसंपर्क कार्यालय गाठलं। मुलुंडमधील मनसेचे पदाधिकारी फूड कॉर्नरवरती गेले असता त्या कामगाराचा उर्मटपणाला मनसे स्टाईलने चोप देऊन माफी मागायला लावली।